कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यस, हे घ्या कोर्टाची स्टे ऑर्डर आहे। तुम्ही जी काही फालतूगिरी करताय ना त्याच्यावर मी स्टे आणलाय। आकाश साहेबांच्या घरातल्या एकाही वस्तूवर मला प्राइस टॅग नकोय, त्यामुळे आत्ताच्या आत्ता हे जे काही स्टिकर्स लावलेत ना तुम्ही ते काढून टाकायचे प्लीज। त्याचीच ऑर्डर आहे ही, या वाचा। एक हप्ता भरल्याने तात्पुरतं काम थांबवण्याची ऑर्डर आहे। मग थांबवताय ना? ठीक आहे। आय एम सॉरी आकाश साहेब, कामानिमित्त जरा मुंबई बाहेर गेलो होतो मी, म्हणून यायला उशीर झाला। पण हे सगळं ऑलरेडी पेपर्समध्ये आलं होतं आणि तिथूनच मला कळलं, म्हणून ताबडतोब आलो। जर आधी कळलं असतं ना तर ह्या लोकांना इथपर्यंत पोचूही दिलं नसतं मी। पण मला काही कळत नाहीये, तू हप्ता भरला म्हणजे? अहो भरून टाकला मी एक हप्ता, निदान एक महिना मुदत तरी वाढवून मिळाली आपल्याला। आणि हे काय आहे आकाश साहेब, अहो तुम्ही मित्र मित्र म्हणता ना मला, तुमच्यावर एवढा मोठा प्रसंग आलाय आणि तुम्ही या मित्राला एक साधा फोन करूनही कळवलं नाही। फोन जाऊ दे, एक मेसेज करून तरी सांगायचं ना। सॉरी ते, थँक्यू यार। नाही तू एवढी मोठी रक्कम आय एम शुअर तुझ्याकरता पण खूप कठीण केलं अहो नाही नाही नाही, तसं काही नाहीये, मी जास्त काही केलेलं नाहीये। हा 2-4 FDs मोडाव्या लागल्या मला, फक्त त्याच्यात झालंय काम। की तू माझ्यासाठी तुझ्या FDs मोडल्यास? थँक्यू व्हेरी मच। मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही। काय बोलताय तुम्ही आकाश साहेब? नाही लकी, अहो तुम्ही माझ्याशी उपकाराची भाषा करताय, नाही प्लीज। लकी ह्या वेळेला माझ्या जवळच्या माणसांनी पण मला पाठ दाखवली, तेव्हा तू धावून आलास माझ्याकरता, माझ्या मदतीसाठी। आय प्रॉमिस, मी तुझे पैसे लवकरात लवकर परत करेन। हो हो हो, मला माहिती आहे आकाश साहेब, अहो ओळखतो मी तुम्हाला, मला माहिती आहे तुम्ही माझे हे सगळे पैसे लवकरात लवकर परत करा, नाहीतर तुम्हाला झोपही लागणार नाही। आणि तुम्हाला झोप लागावी म्हणून मी ते पैसे घेईन। पण आता बासा, आता जास्त लाजवू नका मला प्लीज। आकाश, ह्यांची ओळख? सॉरी, हे आई नमस्कार, सॉरी काकू नमस्कार करतो। असू दे सुखी भाऊ। मी लकी, आकाश सरांचा मित्र, पण आजपासून तुम्ही मला तुमचा चौथा मुलगाच समजा। मग आईच म्हण की, देवासारखा धावून आलास। अहो नाही आई प्लीज, हात जोडू नका तुम्ही। माझं इथे येणं महत्वाचं होतं आकाश सरांसाठी। आणि हो तुम्ही सगळ्यांनी आता अजिबात टेन्शन घेऊ नका, आता मी आलोय ना, आता सगळं ठीक होणार आहे। बरं आकाश सर, जरा येता का बाजूला, थोडं प्रायव्हेटली बोलायचं होतं। हो, काही प्लॅन्स डिस्कस करायचे म्हणून। हा आई मी मग दादा आपण आलोच। आई या इथे। देवा परमेश्वरा, तूच धावून आलास बाबा। सन्या आवाज येतो का रे? अरे हा ड्रामा चालू असणार। सवाल मग भाईने एंट्री मारले ना। काय रे,
काय चाललंय आतमध्ये? सगळं प्लॅन प्रमाणे चाललंय. त्यांचा विश्वास बसलाय आता. कडक आई खुश होणार हा आता. येसाने आधी हे घ्या तुमचे गिफ्ट. थँक्यू. आणि लकी बहिणींना पण थँक्यू सांगा आमच्याकडून. बस काय पैसे मिळाले ना, चला आता फॅमिलीला घेऊन शॉपिंगला निघा. चला. बॉबी, हो आपला लकी बायचं का डोक्यात शॉलेट चालतं ना. हा ना. आपण समजलं आकाश ठाकूरला भिकेला आणून सोडणार, हा ना. पण तो आपल्या लकी बाईन काय शॉलेट गुगळी टाकली यार. आणि आपण साहेब होणार. हा साहेब. चांदी. काय बोलतो साहेब. आकाश सर, ज्याने तुम्हाला जमीन विकली त्याचं नाव काय म्हणाला? गायतोंडे. धनंजय गायतोंड. धनंजय गायतोंडे. आकाश साहेब, मला 2 मिनिटं द्या. हॅलो, म्हात्रे साहेब, नमस्कार. हो, लकी बोलतोय. कसे आहात तुम्ही? ग्रेट ग्रेट. हो हो, मी पण ठीक. म्हात्रे साहेब, एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. काही नाही, एका माणसाच्या काही डिटेल्स काढायच्या होत्या. हां, त्याच्या काही डिटेल्स आणि लोकेशन याची माहिती हवी होती. हो, मी मेसेज पाठवलाय तुम्हाला. हो. नाही नाही नाही, तसं काहीच झालेलं नाही आहे. खरं तर एका मित्राची मदत करतोय. जरा डिफिकल्ट सिच्युएशन. हो हो, चालेल ना, होल्ड करतो मी. हां, काय म्हणताय? दॅट्स रिअली ग्रेट. थँक्यू सो मच म्हात्रे साहेब. हो, तुम्ही मला मेसेज करून ठेवा, मी चेक करतो. म्हात्रे साहेब, मला माहिती होतं की माझं काम फक्त तुम्हीच करू शकता. हो, नक्कीच. लवकरच येऊन भेटतो मी तुम्हाला. येस, अँड थँक्स अगेन. बाय. आकाश साहेब, तुमचा गायतोंडे सापडला. हे काय? या लोकेशनवर लपून बसलाय तो. नक्की, पण तू हे कसं काय? भास्कर दादा, आहेत आपले काही कॉन्टॅक्ट आणि ते अशा वेळेला कामाला येतात. नाही, दॅट्स ग्रेट. दादा, मी आताच पोलिसांना कॉल करतो. ते पण शोधतात ना त्यांना. नाही, नको. पोलिसांना आता फोन करू नका. का? सर, पोलिसांना जर तुम्हाला मदत करायची असती ना, तर या आधीच केली असती त्यांनी. हे सगळं जर मला सापडू शकतं तर त्यांना काय कठीण आहे, पण त्यांनी नाही केलंय. त्यांना तुमची रेप्युटेशन माहिती आहे, तरीही ही माणसं तुमच्या दारात येऊन उभी येतात. याचा अर्थ या प्रकरणामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.